आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन, हृदयाचे विकार, मधुमेह, सोरायसिस, वेट मॉनिटरिंग. आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर, विजापूर रोड, सोलापूर. मोबाईल नंबर 8087021004 आणि 9763361004. महिलेवर ॲसिड हल्ला, चोंचाळे घरकुल योजनेतील धक्कादायक घटना. MIDC अंबड पोलीस ठाणे हद्दीतील चोंचाळे घरकुल योजनेत राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेवर पूर्व वैमनस्यातून ॲसिड हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला किरकोळ भाजली आहे. MIDC अंबड पोलिसांच्या माहितीनुसार मधु पैलवान राहणार घरकुल योजना असं ॲसिड हल्ला करणाऱ्या संशयिताचं नाव आहे. या हल्ल्याबाबत मंगला सुनील ठोके राहणार घरकुल योजना चोंचाळे अंबड यांनी MIDC अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हल्लेखोर आणि फिर्यादी महिला हे एकाच भागात वास्तव्यास असून सोमवारी त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. जखमी महिला मिलच्या ठिकाणाहून जात असताना संशयित आरोपीने हे धक्कादायक कृत्य केलंय. मागील भांडणाचा राग मनात धरून संशयित आरोपीने बाटलीत आणलेले ॲसिड महिलेच्या अंगावर फेकल्याने या ॲसिड हल्ल्यात महिला सुदैवाने बचावली आहे. या प्रकरणी MIDC अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील अधिक तपास करत आहेत. काय नाव आहे तुमचं? मंगला सुनील ठोके. कुठं राहिलाय तुम्ही? चिंचोळे घरकुल योजना. काय प्रकार घडला, काय सांगणार तुम्ही? आमचे भांडणं झाले, टपरीवरून भांडणं झालेले होते. त्या टपरीवरून भांडणं झालेली होती. त्या टपरी ठेवू नका म्हणे, इथं गणपती बसते. आम्ही एका साईडला ठेवलेली होती जागा, तरी पण ते येऊन आमच्या संग आमची टपरी उलटी पाडली त्यानं आणि भांडणं केली आमच्यासोबत. गरोदर पोरीला आमच्या मारलेलं होते. 2 दिवस इथं ॲडमिट होती आमची पोरगी. ते झालं, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. आम्ही पोलीस स्टेशनला 2 दिवस जाऊन सांगितलं की हे मागून वार करते म्हणून, तरी पण आमचं ऐकलं. त्यानं मनावरच नाही घेतलं. आम्ही पाहू, आम्ही करू असेच करत होते. त्याला 1 दिवस आणलं, बसून ठेवलं. फक्त 8 तास त्याला बसून ठेवलं आणि 8 तासानंतर त्याला घरी काढून दिलं. समोरच्याचं नाव काय? मधुकर पैलवान. फक्त 8 तास मोजून त्याला 8 तास. आज नेमका आज प्रकार काय झाला? आज काहीच नाही. आज मी वोटिंग करून आली, बसली होती. माझी गिरणी आहे तिथं, तर गिरणीवर मी गिरणी उघडली आणि बसली तिथे. बसली, ते आला समोरून आणि लगेच ॲसिड फेकलं माझ्या अंगावर. त्याच्यानंतर तुम्हाला कोणी आणलं इथं हॉस्पिटलला? बहिणीनं आणलं मला. पोलीस आले नाही आले का तिथं? नाही, पोलीसवाले नाही आले. पोलीसवाले नंतर आले. मी लगे पोलीस स्टेशनला गेली. पाणी घेतलं अंगावर, त्यानं ॲसिड फेकलं की पाणी अंगावर घेतलं आणि लगेच मी पोलीस स्टेशनला गेली. तुमच्या कुठं पडलं ॲसिड? ते चेहऱ्यावर पडलं आणि कपड्यावर पडलं, पाठीवर थोडे दाग हे झालेले आहेत. पूर्ण हे डोळा, हे नाक, एका साईडचं हे पूर्ण असं हे. आपल्याला काय न्याय मिळावा म्हणून आपण पोलीस आयुक्तांना काय आव्हान करणार? पोलीस आम्हाला न्याय पाहिजेत. आम्हाला असे जर गुन्हेगार जर मोकळे सोडत असतील ते, तर मग हे गुन्हेगार कोणाला हे करायचे? त्याने जर गुन्हेगाराची त्याला जर म्हणलं की आम्ही पोलीस कंप्लेंट करतो, तर म्हणतात पोलीस आमचे दंड पाठ थापटतात असे म्हणते. ते म्हणते पोलीस लोक माझ्या खिशात आहे, डिपार्टमेंट माझ्या खिशात आहे म्हणते. तुम्हाला किती मुलं आहे? मला 1 मुलगी 1 मुलगा आहे. आणि मला जर माझ्या मुलाला काही धोका झाला तर याची जबाबदारी कोण घेणार आहे? 24 तास हत्यार घेऊन फिरते. आम्ही किती वेळेस जाऊन सांगितलं पोलीस स्टेशनला, पण पोलिसांनी ऐकायला आम्ही 15 दिवसपासून एकसारखं चक्रा घालत आहोत. आम्ही काल पण दिवसभर जाऊन बसलो पोलीस स्टेशनला. पवार साहेबांनी आम्हाला पाहिलं, पण आम्ही काहीच म्हणलं नाही. आम्ही गपचूप आलो. मग आता त्या संबंधित आरोपीला अटक व्हावी म्हणून आपण पुढचं पाऊल काय घेणार? आता त्याची अटक व्हायला पाहिजे, त्याला शिक्षा द्यायला पाहिजे आणि त्याला जे साथीदार आहे त्याला पण शिक्षा द्यायला पाहिजे. पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व TV रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज. आमचा पत्ता 34/2/39, 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 774499 6658 आणि 954546 8473.